गोष्ट आहे राजे शिवछत्रपती यांच्या काळातील. सह्याद्रीच्या विस्तीर्ण घाटमाथ्यावर अतिशय उंच अशा ठिकाणी तत्कालीन इंजिनियर हिरोजी इंदुलकर नावाच्या एका कलावंताने इथे एक खूप प्रचंड मोठा सर्व सुविधा युक्त भव्य असा किल्ला बांधून त्याचे नाव रायगड असे ठेवले. या किल्ल्यावर 12 महाल, 18 कारखाने, पाण्याचे टाके, तलाव, भव्य बाजारपेठ व विशेष करून जगदीश्वराचे विशाल मंदिर देखील बांधले. असा हा मजबूत भक्कम तटबंदी असलेला रायगड किल्ला म्हणजे महाराजांच्या स्वराज्याची राजधानी होय. या किल्ल्याच्या पायथ्याशी अनेक छोट्या छोट्या वाड्या वस्त्या इतस्त विखुरलेल्या असून त्या वस्तीतील लोक आपापला उद्योग व्यवसाय करून सुखाने समाधानाने जगत राजांचे उपकार मानत होती. अशा या वाड्यांपैकी रायगडाच्या पायथ्याशी असणारे रायगडवाडी नावाची एक वस्ती. नुकताच होळीचा सण संपून रंगपंचमीचा एक महोत्सव गडांवर संपन्न होत असे. या उत्सवासाठी भरपूर किंमत देऊन दूध खरेदी केले जात असे अशी ग्वाही सर्वत्र पसरली. हे ऐकून रायगडवाडीची हिरकणी गवळण सकाळची कामे आटपून न्याहारी करून घरचे दूध गडांवर विकायला निघाली. तिला एक 6-7 महिन्याचे बाळ होते. तेच तिचे काळीज आणि सर्वस्व. तिचा नवरा राजांच्या शिबंदीत कामाला होता. हिरकणीने दुधाचे माठ गच्च भरून घेतले. तिच्या काळजाचा तुकडा अर्थात तिचे बाळ एका शेजारीण बाईकडे ठेवले. दूध विकून येईपर्यंत त्याची काळजी घेण्याची विनंती केली. एव्हाना हे सगळं करेपर्यंत तिला गडांवर जायला तसा बराच उशीर झालेला. दूध विकून आपल्या संसाराला 4 पैसे मिळावेत हीच तिची अपेक्षा. इतर गवळणी तिला हसत हसत आपापल्या घरी गेल्या होत्या. ती गडांवर जाताच गल्लोगल्लीत ती मोठ्याने म्हणू लागली, दूध घ्या, ताजे ताजे दूध, लोणी, ताक, दही. एव्हाना तिची दूध संपत्ती विकेपर्यंत सूर्यास्ताची वेळ झालेली. नियमानुसार इशाऱ्याची तोफ होताच गडांचे विशालकाय दरवाजे कर्र कर्र आवाज करत बंद झाले. किल्ला बंदिस्त झाला. राजांचा नियम असा होता की सूर्यास्त होताच तोफेचा इशारा होईल. त्याच वेळी गडाचा दरवाजा बंद करावा. त्यानंतर कुणासही आत किंवा बाहेर येऊ अथवा जाऊ देऊ नये. नियमानुसार गडाचे दरवाजे बंद झाले. गडांवर हळूहळू अंधार पडू लागला. हिरकणीला तिच्या बाळासाठी घरी जाण्याचे वेध लागले. ती झपाझप पावले टाकत मुख्य दाराजवळ आली. द्वारपालाने तिले बाहेर जाता येणार नाही असे सुचवले. परंतु तिचं मातृप्रेम वात्सल्य तिला शांत बसू देत नव्हतं. हिरकणी परोपरीने त्यांना विनंत्या करून म्हणत होती, मला जाऊ द्या ना, माझा लहानगा बाळ एकटाच आहे. भुकेने व्याकुळ होऊन माझी वाट बघत असेल. तिथल्या पहारेकऱ्यांना हे ऐकून खूप वाईट वाटले. पण राजांचा नियम मोडता येत नव्हता. हिरकणी मात्र आपल्या बाळासाठी सारखी रडून त्यांना जाऊ द्या असं म्हणायची. परंतु महाराजांच्या नियमापुढे कोणाचाच विलाज नव्हता. पहारेकरी तिला म्हणाले, अगं हिरकणीबाई, आजची रात तू कशीतरी धर्म साळत काढ. आता तिचं लक्ष फक्त आपल्या बाळावरच होतं. काय करावं काय नाही तिला काहीच सुचत नव्हतं. एव्हाना नियमानुसार गडावरच्या तमाम अतिथींची मोजदाद झाली होती. त्या मोजणीमध्ये हिरकणीही होती. शरीराने ती गडावर होती, पण तिचं मन तान्हुल्याकडे वाऱ्याच्या वेगाने धावत मस होतं. काय करीत असेल माझा सोन्या? तुला भूक लागली का रे बछड्या? आई दिसत नाही म्हणून रडून रडून थकला असशील. असे अनेक विचार तिला धर्मशाळेत सतावू लागले. तिचा पाळणा अनावर झाला. रात्र बरीच झाली.
गस्त करायची फेरी गस्त घालून निघून गेली. गडांवर सर्वत्र सामसूम झाली. हिरकणीने बाहेर येऊन गडाची पाहणी करायला सुरुवात केली. आता मिळेल त्या मार्गाने आपण इथून निघायचं असा ठाम निर्धार करून गडांवर इकडे तिकडे फिरली. अखेर तिला एक मार्ग सापडला. तो मार्ग कसला? साक्षात मृत्यूचा सापळाच असो. आपण आता इथून निघायचं, रडणाऱ्या बाळाला शांत करायचं, त्याची भूक पूर्ण करायची, ते सर्व याच वाटेने उतरून करायचे असा विचार करता करता कोण्या एका पहारेकऱ्याने तिला अडवून चांगलाच दम दिला. आपल्या बाळासाठी उतावळी झालेल्या हिरकणीला त्याचा राग आला. आपल्या बाळाच्या ओढीने सैरभैर झालेल्या हिरकणीने रागाच्या भरात एक भले मोठे लाकूड उचलून त्या पहारेकऱ्याच्या डोक्यात मारले. क्षणार्धात तो धाडकन खाली पडला. त्याचा शेला घेऊन तिने कमरेभोवती घट्ट आवळून बांधला. त्याचे एक टोक गडाच्या तटबंदीच्या एका दगडाला बांधले. खालच्या खोल खोल दरीत असंख्य वटवाघुळे चित्कारत होती. रातकिड्यांच्या किरकिरीने शांतता भंगत होती. टिटव्यांनी टिव टिव करून रात्रीच्या भयानकतेत भर घातली होती. घुबड, पिंगळे यांनी नुसता उच्छाद मांडला होता. एका मातेने वात्सल्यापोटी स्वतःच्या जीविताची पर्वा न करता केवळ बाळापर्यंत जाण्यासाठी अक्षरशः त्या तटबंदीवरून खाली उडी घेतली आणि मग तिचा खडतरणी जीवघेणा प्रवास सुरू झाला. या भयंकर प्रवासात कड्याकपारीतून पुढे जाताना झाडाझुडपांनी, काट्याकुट्यांनी तिचे कपडे टराटर फाटले, सर्वांगाला खरचटले, सारे कातडे सोलले गेले. हिरकणी असंख्य जखमांनी घायाळ झाली. असह्य वेदना होऊ लागल्या. शरीरातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या. तिच्यातील विलक्षण मातृप्रेम कशाचीही पर्वा न करता या वेदना व दुःख ती संयमाने पचवीत बाळाच्या ओढीने हिंमत न हारता मार्गक्रमण करीत होती. क्षणाक्षणाला तिचे बाळ वारंवार आठवत होते. या आठवणीने तिचे काळीज तीळ तीळ तुटत होतं. असाच प्रवास चालू होता. काही केल्या तिच्या मनातली बाळाची ओढ कमी होत नव्हती. इतक्यात ती एका वाळल्या फांदीवरून फांदी मोडली नि ती खाली कोसळली. मध्येच कुठून तरी आगेमोहोळ खवळले. तिच्या हजारो मधमाशा तिला डंख मारू लागल्या. कशीबशी या संकटातून ती वाचली. पुन्हा एकदा टिटव्या चेकाळल्या. कर्कश आवाजाने तिच्या काळजाचा थरकाप झाला. खरं तर तिच्या अंगात त्राण राहिलं नव्हतं. मधमाशाचे रुतलेले काटे अंगात सलकून दाह होत होता. अकस्मात भला मोठा दगड गरंगळत तिच्या रोखाने आला. क्षणभर किंचाळली. अंगावर रोमांच उठले. रस्ता शोधण्याच्या कामात हिरकणीला कशाचेही भान नव्हते. अशातच एक भला मोठा फणेवाला साप फुत्कार करत तिच्या जवळ आला. तोंडाने राम राम करत म्हणत असताना ते जनावर तिच्या अंगावरून आलं तसं गेलं. सुटकेचा श्वास घेतला. हळूहळू तिने हा बिकट रस्ता पूर्ण केला. धावत धावत जाऊन पाळण्यातले रडून रडून थकलेले बाळ उचलून घेतले. त्याचे पटापट पापे घेतली. मायलेकराची अनोखी भेट झाली. बाळाला दूध पाजून ती मनोमन सुखावली. तिच्यातील वेदनेची जागा आनंदानं घेतली. मातृप्रीतीची अमर कहाणी. धन्य धन्य ती हिरकणी. हिरकणी आपल्या बाळासाठी सर्व नियम धाब्यावर ठेवून घरी पोचल्याची वर्दी राजांना समजली. महाराजांनी तिला सन्मानाने गडावर बोलवून तिचा उचित सत्कार झाला. ती मोठ्या हिमतीने बाळासाठी धाडस करते. तिचे स्मारक म्हणून तिच्या नावाचा एक बुरुज बांधला. तो आजही तिच्या काळातली ही स्मृती तशीच सहाय्य करून मार्गदर्शक ठरली. तर मंडळी, कशी वाटली ही कथा हे कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही सोनकेकर या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.